शिवानीताई भोसले त्यांनी महिलांसाठी पेन्शनचं काम केले, जे गरजू आहेत त्यांना मदत केली आहे. म्हणजे आता हे काय 2-3 महिने असं होत आहे, त्यांनी 25 वर्ष राजकारण केलं, त्याच्यामुळे या सुनसनी निवडून देणारच माझं. विकास आमच्या इथे भरपूर झालाय, मुसळी साहेबांनी केलाय. रस्त्यांचं म्हणा, घरकुल म्हणा, किंवा असं काय सगळे म्हणजे केलेलं आहे, विकास केलाय. साहेबांचं पहिल्यापासून वारा आहेच, आणि त्यात आता युती झाल्या म्हटल्यावर काय प्रश्न नाही. गावात म्हणजे शाळा बांधलेल्या आहेत, गटारे काम केलेले आहेत. सध्या तर आता शिवानीताई भोसलेंचं वारं चालू आहे. ते काय चालणार नाही, वन साईड येणार, पण वन साईड होणार, गुलाल फिक्स होणार. त्यांच्या घरातील काहीतरी असं म्हणजे आजारी पेशंट वगैरे असेल तर त्यांनी मुंबईला स्वतः घेऊन जाऊन ऑपरेशन ते करून आणल्यात. आमच्याच मिस्टरांचं करून आणले साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी. शिवानी भोसले निवडून येते 100%. त्यांनी चांगली कामं केल्या, चांगलं हे आहे त्यांचं. मग लोकांना पाठिंबा गोरगरिबांना त्यांनी दिलाय. लक्ष्मी मंदिरासाठी निधी वगैरे त्यांनी मागून घेतलं. सध्या म्हणजे तिन्ही गटांची युती झालेली आहे. बाबा संजय बाबा घाटगे, राजेगड, मुश्रीफ साहेब, त्या तिन्ही गटांची युती झालेली आहे. त्यामुळे हे नक्की निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. हे आपलं वारा आहे आणि आपले जे वर्चस्व आता तयार झाले हे त्याचं एकत्रित, त्यामुळे आपली सीट फिक्स येणार. आता वारं म्हटलं तर शिवानीताईंचंच. आपल्या भागात तर जास्त माहितीच वारा आहे. आपलं मध्ये त्याच नाही द्यावं, कारण कामाच्या माणसाला मत द्यावं असं माझं मत. आणि त्यांच्या मागं तसं म्हणायला गेलं तर साहेबांचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे कसं साहेब 100% कामही होणार. वहिनींची सीट वन साईड आहे, निवडून येणार त्यांनी, आणि 100%. नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण उभे आहोत चिखली मतदारसंघातील चिखली या गावामध्ये. या चिखली गावामध्ये एकंदरीत नागरिकांना भेटूयात आणि पाहूयात नेमका विकास झाला की आणि प्रश्न कोणते प्रलंबित आहेत. जर बघायला गेलं तर एका बाजूला कागल तालुक्यातील 3 मातबगार गट असताना मंडलिक गट आणि शिंदे गट हा देखील ताकद लावताना दिसत आहे. तरी देखील या मतदारसंघामध्ये वारं कोणाचं आहे आपण लोकांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, काय वाटते कोण निवडून येईल? शिवानीताई भोसले. शिवानीताई भोसले का निवडून येतील असं वाटतं? त्यांनी महिलांसाठी पेन्शनचं काम केले, जे गरजू आहेत त्यांना मदत केली आहे. रस्ते केलेत, गावात भरपूर सुधारणा केल्या. मंदिरे, रस्ते, गल्लोगल्ली अगोदर रस्ते नव्हते व्यवस्थित, आता गल्लोगल्ली व्यवस्थित सगळे रस्ते आहेत. काय वाटतंय कोण निवडून येणार तुमच्या इथे? मग की 25 वर्ष त्यांनी राजकारण केलं ना गावात, सरपंच. म्हणजे आता हे काय 2-3 महिने असं होत आहे, त्यांनी 25 वर्ष राजकारण केलं, त्याच्यामुळे या सुनसनी निवडून देणारच माझं शिवानी देवी. काय वाटतं सध्या वातावरण कुणाचं आहे? भाजपचं जास्त आहे. का भाजपच का? भाजपचं म्हणजे आता वर्ण त्यांचं हे आहे, त्यामुळे त्यांचं जास्त हे आहे. 3 गट एकत्र आलेत, काय वाटतंय? काय तेच येणार 100%. होय. पण मला सांगा तुमच्या चिखलीमध्ये विकास काय काय झालाय? विकास आमच्या इथे भरपूर झालाय, मुसळी साहेबांनी केलाय. रस्त्यांचं म्हणा, घरकुल म्हणा, किंवा असं काय सगळे म्हणजे केलेलं आहे, विकास केलाय त्यांनी. काय वाटतंय तुमच्या गावात कोण निवडून गेलं? युतीच वारा आहे. का हो युतीच का? कामं भरपूर झालेत ना. काय कामं आता नदीघाट झालाय, रस्ते झाल्यात, भरपूर कामं झालेत. आणि साहेबांचं पहिल्यापासून वारा आहेच, आणि त्यात आता युती झाल्या म्हटल्यावर काय प्रश्नच नाही. 3 गट एकत्र झाल्यामुळे प्रश्नच नाही. काय काय गावात विकास काय काय झालाय? गावात म्हणजे शाळा बांधलेल्या आहेत, गटारे काम केलेले आहेत, त्यामुळे येणे फिक्स आहे. कोण येणार? आपल्या वहिनी शिवानीताई भोसले निवडून येणार. मग काय असं प्रश्न राहिलाय का कुठला विकास काम व्हायचा आहे किंवा असं काय राहिलं? असं का नाही, सगळे झालेलं आहे आता. 3 गट एकत्र आल्यामुळे काय वाटतं एकंदरीत निवडणूक काय एकतर्फी होईल असं वाटतंय? होय, 100% होणार. काय वाटतं सध्या गावामध्ये वारं कोणाचं? सध्या तर आता शिवानीताई भोसलेंचं वारं चालू आहे, आणि त्यांचं कसं चर्चेत नाव आहे. आता आमच्या चिखली मतदारसंघामध्ये जर त्यांचं सध्या तर नाव चालू आहे, प्रचारला वगैरे त्यांची फेरी वगैरे व्यवस्थित चालू आहे. त्यांच्या काय काय कामं झाले तो गावामध्ये? कामं म्हणजे त्यांच्याकडनं गटातनं आलेले, म्हणजे त्यांच्या निधी काय काय आलेला, रस्त्याचं वगैरे गटरीची कामं केलेली आहेत. आणि भागात त्यांची जेवढी 3 गट एकत्र आलेले आहेत, काय वाटतं निवडणूक काय एकतर्फी? ते तर काय झालंच, आता 3 गट एकत्र आलेत म्हटल्यावर तर ज्यादा चर्चेमध्ये नाव आहे, त्यामुळे तर साहजिकच आहे की त्यांचंच नाव चर्चेमध्ये जास्त आहे. काय वाटतंय की तुमच्या गावामध्ये सध्या कोणाचं वार आहे, कोण निवडून येईल? शिवानीताई भोसले. का हो? त्यांचं काम पण चांगलं आहे, परिस्थिती पण चांगला आहे लोकांना गावात, त्यामुळे शिवानीताई भोसलेचं वार आहे. 3 गट एकत्र आल्यामुळे काय एकंदरीत होतं? काय नाही, एकतर्फीच होणार मत. एकतर्फी एकतर्फी होणार. पण आता बाजूला असणारा गट सुद्धा ताकद लावतोय असं म्हणतोय, पण त्याच्यामध्ये ते काय चालणार नाही, वन साईड येणार, कोण पण वन साईड होणार, गुलाल फिक्स होणार. बरं, आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, गावामध्ये वारं कोणाचं आहे?
मुश्रीफ साहेब, शिवानी वहिनी यांचं वार आहे. यांचं वार आहे. काय काय गावात काय विकास काम वगैरे केलेत? गावात विकास कामं भरपूर केल्यात त्यांनी. महिलांचे पेन्शिली, परत लाडक्या बहिणीचे पैसे, परत रस्त्याची कामं, सगळी चांगली कामं केल्यात त्यांनी. होय. महिलांसाठी काय केले? महिलांसाठी पेन्शिनी वगैरे केल्यात की, लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात आणि परत म्हणजे त्यांच्या घरातील काहीतरी असं म्हणजे आजारी पेशंट वगैरे असेल तर त्यांनी मुंबईला स्वतः घेऊन जाऊन ऑपरेशन त्यांनी करून आणल्यात. आमच्याच मिस्टरांचं करून आणले साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी. त्यामुळं वाटते की हा तेच येतील असं वाटते मला. बरं बाबांना काय वाटते? निवडणुका लागल्यात जिल्हा परिषदच्या, कुणाचं वार आहे सध्या? शिवानी भोसले निवडून येते 100%. का हो एवढा विश्वास? आमच्या सरपंचाच्या आमचा सरपंच होता का नाही रावसाहेब पाटील, त्यांची सून आहे आणि आमची बी सून आहेत. शिवानी आमच्या इथं आलती बघाशी, काल आलती. येऊन मालकीच्या संकट हळदी कुंकू घेऊन गेली. बर काय आम्हाला काय घाबरायची काय गरज नाही. इथे 100% इथे निवडून 100% निवडून येणार. 100%. काय वाटतं निवडणुकीचं वातावरण आहे, कुणाचं वार आहे भागामध्ये? शिवानीताई भोसले, का हो? तिने चांगली कामं केल्यात, चांगलं हे आहे त्यांचं. मग लोकांना पाठिंबा गोरगरिबांना त्यांनी दिलाय, त्याच्यामुळे त्यांचं चांगलं हे आहे. चांगलं आहे. तिनेच येणार निवडून. गावामध्ये विकास कामं झालेत? झाल्यात. काय वाटतं निवडणुका जिल्हा परिषदच्या कोणाचं वार आहे तुमच्या? शिवानीताई भोसले. काय एखादं कारण सांगू शकाल की त्यांचं वार कशाबद्दल आहे? कामं केलेत का त्यांनी? आता गेल्या 5 वर्षातलं तुम्ही काम बघितलंच आहे. आता इथून पुढे पण त्या चांगलं काम करतील अशी आपण अपेक्षा करू. बरं विकास काय एकंदरीत काय झालाय काय गावामध्ये? लक्ष्मी मंदिरासाठी निधी वगैरे त्यांनी मागवून घेतलेला. बर रस्त्याचं पण काम केले, गटारी रस्ते हे कामं केलेली आहेत. पण मला सांगा 3 गट एकत्र आल्यामुळे ताकद वाढलं असं वाटतंय? होय, तिन्ही गटाची ताकद वाढणार, नक्कीच वाढणार. काय वाटतंय एकतर्फी होईल असं वाटतंय निवडणूक? होणार 100%. काय वाटतं सध्या निवडणुका सुरू आहेत, कोणाचं वार आहे सध्या? सध्या म्हणजे तिन्ही गटांची युती झालेली आहे. बाबा, संजय बाबा घाडगे, राजेगड आणि मुश्रीफ साहेब या तिन्ही गटांची युती झालेली आहे. त्यामुळे हे नक्की निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. कारण त्यांनी अशी कामे केलेली आहेत की म्हणजे त्यांना मतदार करणाऱ्याला दुसरा मार्ग निवडणं चुकीचं वाटेल. हा, त्यामुळे ह्यांना निवडून देणं त्यांना भागच पडेल असं वाटतं. मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. काय काय कामं एकंदरीत सांगू शकाल? म्हणजे जेवढी विकासात्मक आता म्हणायला गेलं तर आम्हाला म्हणजे गाडीला हादरे बसले की लगेच समजावं की कागल तालुका संपलेला आहे. म्हणजे याच्यावरून हे समजायचं की त्यांनी गल्ली बोळ सुद्धा त्यांनी म्हणजे रस्ता वगैरे, मंदिरे, पाणी वगैरे म्हणजे जेणेकरून म्हणजे तिने असं म्हणावं की आमचे म्हणजे मुश्रीफ साहेब, राजेगड हे सगळे म्हणजे विकासात्मक कामं करणार अशी खात्री आहे. विकास होणारच आहे. कुठला राहिलाच नाही. आता म्हणजे हुडकून काढावी लागतील कामे. इतकी कामे त्यांनी जवळपास केलेलीच आहे. त्यामुळे वाटते एकतर्फीलाच होते. हो 100%. काय वाटतं सध्या वार कोणाचं आहे? सध्या वार आता महायुतीचं वार आहे, कारण 3 नेते एकत्र आल्यात आणि त्यामुळं त्यांची काही एवढी ताकद लागणार नाही आहे. काहीतरी कुणाला जरी आणलं वरनं तरी आपलं वार आहे आणि आपलं जे वर्चस्व आता तयार झाले 3 नेत्यांचं एकत्रित, त्यामुळे आपली सीट फिक्स येणार. पण शिंदे गटाची मंडली गटाची ताकद या ठिकाणी लागणार म्हणतात, त्याच्याबद्दल काय सांगतात? 3 गट असली तो मंडलिककडे या ठिकाणी मुसंडी मारणार असं म्हणत आहे. नाही ते अजून त्यांचं असंच भ्रमात आहेत त्याने, ते आता तसं काय होणार नाही आपल्या इथे. आता 3 गट बाबा, राजे आणि मुश्रीफकडे एकच असल्यामुळे निवडणूक वन वे होईल असं वाटतंय का? निवडणूक तसं बघायला तर वन वेज होणार आहे, कारण आता 3 गटाची ताकद जी आहे ती आता दिसून येईल तुम्हाला मतदान झाल्यानंतर. विकास कामं झालेत का तुम्ही चिखली मतदार? विकास कामं म्हणजे आता काही विचारायचं काही हेच राहिलेलं नाही, कारण कुठलंही काम शिल्लक असं काय नाही आहे. पूर्ण जे काय आता लागणार आहे ते रस्ते म्हणा, गटरी म्हणा, पाण्याची सुविधा किंवा इतर काय असेल ते सगळं आपल्या इथं सगळं उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. सध्या आता निवडणूक आहे, कोणाचं वार आहे सध्या? कोण निवडून येणार? घड्याळ आणि कमाल. कमाल निवडून येणार का हो? कामं केल्यात काय? कामं केल्यात. काय वाटतं सध्या आता निवडणूक आहे, कोणाचं वार आहे सध्या? आता वारं म्हटलं तर शिवानीताईंचंच, कारण त्यांनी कामं पण केल्यात आणि विकास पण चांगला झालाय. काय काय कामं केल्यात? कामं खूप केल्यात त्यांनी गावासाठी, ते विकास खूप झालाय त्यांचा. काय वाटतं सध्या तर जिल्हा परिषद निवडणुकांचं वार आहे, कोणाचं वार आहे तुमच्या भागामध्ये? आता जास्त कसं महायुतीचंच वार आहे, कारण काय आता राज्यात केंद्रात सगळीकडे महायुतीचं सरकार असल्यामुळं विकासाचं मुद्दा जास्त याच्यात चर्चेत असल्यामुळे आपल्या भागात तरी जास्त महायुतीचंच वार आहे. बरं मला सांगा की चिखली मतदारसंघ हा मंडली गटाचा गड मानला जातो, पण आता सध्या बघायला गेलं तर मंडलीकडे एका बाजूला 3 मोठी गट एका बाजूला आहेत.
त्याच्याबद्दल काय सांगाल की काय होईल असं? तिन्ही गट एकत्र असल्यामुळं महायुतीचा जो उमेदवार निवडून येईल. निवडून येणार. विकास कामं झालेत काय हो तुमच्या या कौलगी भागामध्ये? झाले भरपूर कुठल्या प्रकारचे विकास कामं? रस्ते गटर भरपूर कामं झालेली. काय वाटतंय सध्या आता जिल्हा परिषद निवडणूक? सध्या युतीचं वार आहे हा. आणि तिन्ही गट एकत्र असल्यामुळे कागल तालुक्यात काय अडचण नाही. कोण उमेदवार आहेत आपले? शिवानी भोसलेवणी जिल्हा परिषदला हा. आणि सवर्णा भाऊसो जाधव हा. या तालुका पंचायतला उभारलेले आहेत. बर. या दोन्ही सीटा चांगल्या आहेत आणि त्यांच्याकडे काम करण्याची ताकद आहे. हा. आणि मुश्रीफ साहेबांच्या सारखं म्हणजे नेतृत्व चांगलं किंवा राजगटासारखं नेतृत्व चांगलं असल्यामुळं 100% ही दोन कामाची माणसं आहेत आणि आपण त्यांना निवडून देणं हा. हे आपलं मध्ये त्याच नाही द्यावं कारण कामाच्या माणसाला मत द्यावं असं माझं मत आहे. आणि हे मंदिर सुद्धा बांधलेलं आहे मुश्रीफ साहेबांच्या कामातनंच त्यांचा हातभार या मंदिराला आलेला आहे. हा. त्यामुळं आपलं अंबाबाईचं मंदिर असेल, हा. दत्त मंदिर असेल, पाण्याचा जर कार्यक्रम असेल, हे पाण्याच्या टाकीचा आणि हे सगळं काम हे आपल्या मुश्रीफ साहेबांच्या आमदार फंडातनं किंवा ह्याच्यातनं झालेलं आहे असं मला वाटतं. पण मला सांगा, एकंदरीत आता दोन गड एकत्र आहेत. काही महिन्यापूर्वी या ठिकाणी आमदारकी निवडणूक लागलेली, राजेगड विरुद्ध मुश्रीफगड असा संघर्ष होता. तो संघर्ष कमी झाला असं वाटतं? कमी झाला असं ह्या युतीमुळे की नाही संघर्ष कमी झाला असं मला वाटतं. पण विकासाच्या राजकारणासाठी एकत्र आले एकत्र आले. सांगतात ते हो. विकास होईल असं वाटतंय काय? 100% विकास होणार. हा. 100% विकास होणार. काय वाटतंय की आता निवडणुका लागले, कुणाचं वारायचं ते? सध्या आता वारं तसं म्हणायला गेलं तर साहेबांचंच वार आहे. हा. कारण आता माहिती झाली तिघांची. हा. त्याच्यामुळे कसं हा. त्या टायमाला शिवाने ताई मंडली गटातून म्हणजे निवडून आल्या. मात्र त्या टायमाला कसं त्या टायमाला देखील बी 2च गट होतं. आता सध्या 3 गट हा. आहे. 3 गटामुळे कसं जाधव मॅडम असतील किंवा भोसले वहिनी असतील, हा. 100% खात्री आणि ती कामाची माणसं आहेत. हा. मी अनुभव घेतलेला आहे त्यांचा. त्याच्यामुळे कसं आहे कामाची माणसं आहे. 100% कागल आपल्या चिखली मतदारसंघातून ही दोन्ही सीटा आणि त्यांच्या मागं तसं म्हणायला गेलं तर साहेबांचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे कसं साहेब 100% कामही होणार असं मग खात्री मला सांगा की आता तुमच्या गावचा विकास झालाय का? झालाय. हा. आम्ही म्हणजे 2000 म्हणजे 1 पासून म्हणजे 10वी म्हणजे 2002 ला 10वी झाली तेव्हापासून मी आतापर्यंत बघतोय हा. भरपूर विकास साहेबांनी केलेला आहे. जसं जसं साहेब निवडून आले तसं तसं भरपूर विकास आणि विकासात त्याच्या मागे कसं शिवण आणि कोण बी असतील पण तसं मी जिल्हा सभेला त्या टायमाला देखील त्यांनी भरपूर विकास आमच्या कौलगी गावचा केलेला आहे. हा. त्याच्यामुळे कसं आम्हासनी खात्री आहे 100% ताईच याव्या. काय वाटतंय सध्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत, कुणाचं वारं आहे? वहिनींचंच वार आहे. का हो वहिनींच वारं का म्हणतात? कारण विकासाचे कामं त्यांनी केलेत त्यामुळे बर. काय काय कामं केलं गावामध्ये? रस्ते केल्यात, मंदिरं केल्यात, गटारे केल्यात, लक्ष्मी देऊळ केले, सगळी विकासाची कामं केलेली आहेत वहिनीने. मग विकास असं राहिला असं वाटतंय का? नाही, तिने सगळी कामं केलेली आहेत. बर. कागल तालुक्यातले राजे मुश्रीफ आणि बाबागड एकत्र आलेला आहे, काय वाटतंय एकंदरीत बाजी मारायला असं वाटतंय का? नाही, 1 साइड सीट आहे. हो 100% 1 साइड सीट आहे. शिंदेगड सुद्धा आता या ठिकाणी आपली ताकद आहे असं सांगत आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? नाही ते का नाही खरं 1 साइड सीट आहे. होय वहिनींची सीट 1 साइड आहे. काय वाटतंय आता सध्या? नाही काय वहिनींचं काय फिक्सच आहे विषय. वहिनी फिक्सच आहेत. बरं का हो असं का एवढा विश्वास का? नाही वहिनींची कामं आहेत आणि जर वहिनी म्हणजे वहिनींचं असं नेतृत्व आहे की निवडून येणार त्यांनी आणि 100%. बरं काय वाटतं तुमच्या भागामध्ये वारं कोणाचं असेल? आज या ठिकाणी सन्माननीय आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद उमेदवार सन्माननीय शिवानी विजयसिंग भोसले आणि पंचायत समिती उमेदवार सुवर्णा भाऊसो जाधव, तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी की आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त हे वारं आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे लीड नाही येणारे मी 100% सांगते. काय विकास कामं झालेत का गावामध्ये? काय वाटतं? भरपूर झालेत, भरपूर झाले. काय काय विकास कामं? हा, राजांच्या माध्यमातून, बाबांच्या माध्यमातून, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झालीत आणि काही करून ही जनता आता ह्या उमेदवारांच्या पाठीशी राहणारी मी ग्वाही देतोय.